नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर आजच्या दिवशी मी पायनॅपल शिरा केलेला आहे नैवेद्यासाठी। तर बघू शकता किती छान सुटसुटीत आपला शिरा तयार होतो, अजिबात चिकचिकीत होत नाही। त्यासाठी खूप व्यवस्थित असं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। पायनॅपल शिरा करताना त्याच्यामध्ये जो फ्लेवर असतो तो खूप महत्त्वाचा असतो, म्हणजे पायनॅपलचा ओरिजिनल फ्लेवर आहे तो कोणत्याही इसेन्स शिवाय व्यवस्थित उतरावा, यासाठी काही टिप्स मी तुम्हाला सांगितलेले आहे। सो व्हिडिओ आहे तो स्किप न करता बघा। मी डायरेक्टली पायनॅपल चॉप केलेलंच तुम्हाला दाखवलं असतं, पण बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की त्यांना पायनॅपल आहे ते घरी कट करता येत नाही। तर त्यासाठी पायनॅपल इझिली कसं कट करायचं यासाठी मी हे कट करून दाखवते। याआधीही मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, पण ज्यांनी बघितलं नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा दाखवते। आधी आपल्याला काय करायचं आहे, वरती असं गोल असं फिरवून वरचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडनं आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे, पाठीमागचा आणि पुढचा भाग। आणि आता आपल्याला सिंपली त्याचं साल आहे ते कट करून घ्यायचं आहे। हे खूप टोचतं, त्यामुळे हात सांभाळून पकडायचं आणि आपल्याला एकदम असं पातळ साल काढून घ्यायचं आहे। पायनॅपल छान असा पिकलेला घ्यायचा, तरच तो शिऱ्यामध्ये छान लागतो आणि आपल्या घरच्या सुरीने सहज कटही होतो। म्हणजे कच्चट असा जो पायनॅपल असतो तो अजिबात घ्यायचा नाही, त्याने प्रॉपर फ्लेवर आहे तो शिऱ्यामध्ये उतरत नाही। तर बघू शकता मस्त असा रसरशीत पायनॅपल आहे हा, छान पिकलेला। तर त्याची सालं काढून घेतलीत नाही, हे मधले डोळे असतात ते खूप कचकचीत लागतात। तसंच जर आपण चॉप करून घातलं तर तो शिरा खाल्ला जात नाही, कवकवीत लागतो। त्यासाठी हे डोळे असे काढून घ्यायचे, लाईनीमध्ये व्यवस्थित इझिली निघतं। तिरका अशा सुरीचा कट द्यायचा दोन्ही साईडून आणि सुरीच्या साह्याने त्याला उचलायचं, इझिली निघतं। अशा प्रकारे सगळे जे डोळे आहेत ते मी असे काढून घेणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही छोटे छोटे पीस करून सुद्धा काढलं तर चालतं, पण ही ट्रिक एकदम सोपी होऊन जाते। बघू शकता सगळे डोळे इझिली निघालेले आहेत। आता आपल्याला याचे पातळ असे स्लाइस काढून घ्यायचे आहेत, कारण पायनॅपलमध्ये आपण म्हणजे शिऱ्यामध्ये जे पायनॅपल घालणार आहे त्याचे एकदम बारीक बारीक तुकडे घालणार आहे, तरच ते छान लागतात। त्यामुळे पातळ स्लाइस काढून घ्यायचे, जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते तसे, म्हणजे आपल्याला त्याला बारीक असं चॉप करायला मदत होऊन जाते। सगळे असे पीस आहेत ते मी कट करून घेतलेत। आता आपल्याला याला बारीक असं कट करून घ्यायचं आहे। बघू शकता किती छान राऊंड आपल्याला हे मिळालेले आहेत, जसे मार्केटमध्ये फळवाले जे लोक असतात ते कट करून देतात, अगदी तसं आपण इथे कट करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याचा म्हणजे मधला भाग आहे राऊंडवाला तो काढून घ्यायचा आहे। त्याचे दोन भाग करायचे आणि त्रिकोणी कट दिल्यानंतर मधला भाग आहे तो इझिली वेगळा होतो, तो आपल्याला शिऱ्यामध्ये अजिबात वापरायचा नाही आहे। तो शिजला जात नाही प्रॉपर आणि मग शिऱ्यामध्ये तो असा कवकवीत लागतो। त्यामुळे तो भाग काढून घ्यायचा आणि बाकीचा उरलेला भाग आहे तो असा बारीक कट करून घ्यायचा आहे, छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घ्यायचं। तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक अशी पेस्ट प्युरी करून घेतला तरी चालेल, पण असे छोटे छोटे पीस कट करून घेतले की ते चंक्स खाताना खूप छान लागतात, प्रत्येक बाईटमध्ये येतात। म्हणून मी ते बारीक बारीक असं कट करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता एकदम बारीक कट करायचं, म्हणजे ते प्रॉपर शिजलं जातं। मी ते अर्धा कप रव्याचा शिरा बनवते, त्यासाठी 1 कप आपल्याला पायनॅपल लागणार आहे। शिऱ्याच्या डबल पायनॅपल घ्यायचं म्हणजे फ्लेवर छान येतो। तर सगळा पायनॅपल कट करत न बसता जो 1 कप भरेल एवढाच पायनॅपल आपल्याला कट करायचा आहे। तर बघू शकता 1 कप भरेल इतका पायनॅपल मी कट केला आहे आणि त्याच्यामध्ये किती ते मधले भाग निघालेले आहेत। हे जर तसेच घातले असते तर शिऱ्यामध्ये ते शिजत नाहीत। आणि तुम्ही साईज बघू शकता, इतकं बारीक आपल्याला कट करून घ्यायचं आहे। मी कट करून घेतलं आहे, पुन्हा एकदा तुम्हाला मोजून दाखवते, म्हणजे 1 कप असं भरतं। पायनॅपल शिऱ्यामध्ये पायनॅपल आहे तर बऱ्यापैकी म्हणजे डबल रेशो ठेवला की त्याची चव असते ती छान येते, नाहीतर फ्लेवर आहे तो प्रॉपर उतरत नाही। कायम लक्षात ठेवायचं, जेवढाही तुम्ही रवा घ्याल त्याच्या डबल प्रमाणात आपल्याला पायनॅपल घ्यायचं आहे। तर पायनॅपल मी व्यवस्थित असं मोजून घेतलं आहे, 1 कप भरलं आहे। तर आता बाकीच्या गोष्टी आहेत त्या घेऊया, जसं साखर लागणार आहे किंवा रवा लागणार आहे। मी बारीक रव्याचा इथे बनवते शिरा, तुम्हाला हवं तर तुम्ही मोठ्या सुजीचाही बनवू शकता, पण त्याचं प्रमाण आहे ते पूर्ण वेगळं असतं। तर इथे मी काही काजूच्या डाळी घेतलेल्या आहेत। 1 कप पायनॅपलसाठी अर्धा कप बारीक रवा, 1/3 कप आपल्याला साखर घ्यायची आहे आणि पाव कप साजूक तूप घ्यायचं आहे। तर हे प्रमाण लक्षात ठेवण्यासाठी एकदम सोपं आहे। हे कप तुमच्याकडे नसतील तर वाटी घेऊ शकता। आणि दूध आणि पाणी आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। दूध मी तापत ठेवलं आणि आता एक मोठं भांडं घेतलं आहे मी, गॅस बारीक करायचा आणि जे आपण चॉप करून ठेवलेले पायनॅपल होते ते सगळे याच्यामध्ये रसासकट घालायचे आहेत। आणि आपण जी साखर मोजून घेतली होती त्यातील अर्धी साखर इथे घालायची आहे, अर्धी साखर आपण रव्यामध्ये घालणार आहोत। तर आता आपल्याला या साखरेला व्यवस्थित असं वितळवून घ्यायचं आहे। पायनॅपलचा स्वतःचा रस सुटतो आणि
साखर आहे ती वितळायला मदत होते। छान असं ह्याला दोघांना व्यवस्थित मिक्स करून बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे। म्हणजे तुम्ही झाकण ठेवून शिजवून घेतलात तरी चालेल, पण मस्त असं पायनॅपलचे जे तुकडे आहेत ते असे सॉफ्ट झाले पाहिजेत। तर मी आता गॅस बारीक केल्याने झाकण ठेवून याला शिजवून घेणार आहे। त्याच्या आधी याच्यामध्ये मी काही केसरच्या काड्या टाकलेल्या आहेत, म्हणजे कलर आहे तो मस्त येतो। तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता, पण पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही टाकलात तरी चालेल, कारण पायनॅपलचा स्वतःचा कलरही छान असतो। पण मी इथे टाकलेले आहेत। छान असं मिक्स करायचं। मी गॅस बारीक करून मी आता झाकण ठेवून यांना शिजवून घेणार आहे। तर एका साईडला दूध तापते, आपलं पायनॅपलही शिजते, तोपर्यंत आपण रवा आहे तो भाजून घेऊया। त्यासाठी मी दुसऱ्या बर्नरवरती पायनॅपलला शिफ्ट केलं आहे आणि या बर्नरवरती एक पॅन घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला रवा शिजवून म्हणजे रवा भाजून घ्यायचं आहे। तर जे आपण पाव कप तूप मोजून घेतलं होतं ते सगळं तूप पॅनमध्ये घालायचं आहे, छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या आपण काजूच्या डाळी घेतल्या होत्या त्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत। खूप जास्त डार्क करायच्या नाहीत, हलका कलर चेंज झाला पाहिजे, मगच त्या छान दिसतात शिऱ्यामध्ये आणि खातानाही छान लागतात। तर बघू शकता हलका कलर चेंज झाला आहे, हलका हलका गोल्डन कलर आला आहे। तर मी काजूच्या डाळी ह्या स्टेजला काढून घेतलेल्या आहेत। तर आता गॅस बारीक करायचा आणि जो रवा आहे तो आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे। तर बघू शकता जसं आपण रवा याच्यामध्ये घातला, छान असा मिक्स केल्यावर सगळं तूप आहे ते रव्याने मस्त असं शोषून घेतलं आहे। मग तूप आहे ते रवा पुन्हा रिलीज करायला लागतो हलकं हलकं, इथपर्यंत आपल्याला रव्याला शिजवून घ्यायचं आहे। म्हणजे छान असा खमंगपणा त्यातून म्हणजे वास येतो, खमंग असा वास येतो आणि हलका कलर चेंज होतो, इथपर्यंत आपल्याला रवा शिजवून घ्यायचा आहे। मध्ये मध्ये पायनॅपलही चेक करायचं आहे, त्यातील पाणी पूर्ण आपल्याला आटू द्यायचं नाही आहे। तर बघू शकता पाणी अजून आहे, तर मी पुन्हा गॅस लावून त्याला म्हणजे झाकण ठेवून शिजत ठेवलं आहे आणि रवा आहे तो एकसारखा मिक्स करत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। गॅस पूर्णपणे बारीक ठेवायचा आणि रवा भाजतानाच आपल्याला याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे। कोणताही गोडाचा पदार्थ असू दे त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ गेलं तर त्याची चव आहे ती एकदम डबल होते, म्हणून याच्यामध्ये आवर्जून मीठ घालायचं, पण भाजतानाच घालायचं। नंतर घातलं तर जेव्हा आपण दूध घालतो तेव्हा दूध फाटण्याची शक्यता असते, त्यामुळे मीठ आहे ते रवा भाजतानाच घालायचं। इकडे दूध आहे ते सुद्धा तापलं होतं तर ते मी खाली ठेवलं आहे उचलून आणि जो कप आपण घेतला होता त्याच कपाने मोजून 1.5 कप आपल्याला इथे पाणी तापत ठेवायचं आहे। म्हणजे जितकाही आपण रवा घेऊ त्याच्या 3 पटीनं आपण पाणी ह्याच्यामध्ये वापरणार आहे, त्याने रवा आहे तो परफेक्टली शिजला जातो। इकडे पायनॅपलही छान शिजलं होतं, बघू शकता बऱ्यापैकी त्यातील पाणी आटलं आहे। तर इथे मी आता गॅस बंद केला आहे। खूप ह्याला कोरडं करायचं नाही, बऱ्यापैकी त्याच्यामध्ये ओलावा असला पाहिजे। तुम्हाला दोन्ही गोष्टी एकत्र मॅनेज करायला जमत नसतील तर तुम्ही पायनॅपल आहे ते आधी शिजवून घेऊन नंतर रवा भाजायला घेतलात तरी चालेल, पण ह्या सगळ्या गडबडीत रवा अजिबात खाली लागू द्यायचा नाही, नाहीतर पूर्ण जो शिरा आहे तो असा करपट स्मेलनी तयार होतो आणि छान लागत नाही। रवा आहे तो खूप काळजीपूर्वक भाजायचा आणि एकसारखा मिक्स करतच भाजायचा। रवा छान भाजत आला की तुम्ही बघू शकता हलका कलर चेंज होतो आणि त्याचा छान असा सुगंध यायला लागतो। ह्या स्टेजला जी उरलेली साखर होती ती आपल्याला घालायची आहे आणि साखर याच्यामध्ये चांगली विरघळू द्यायची। जो रव्याची हीट असते त्याच्यामध्ये साखर आहे ती पटकन विरघळते। 1 ते 2 मिनिट छान परतलं की साखर हलकी हलकी अशी विरघळायला लागली की याच्यामध्ये आपल्याला जे आपण तापवून घेतलेलं पाणी आहे ते घालायचं आहे, पण लगेचच सगळं पाणी घालायचं नाही, नाहीतर रव्याच्या गुठळ्या व्हायला सुरुवात होते। त्यामुळे कडकडीत पाणी आहे त्यातलं अर्धं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती त्याचे थेंब उडत आहेत, असेच उडले पाहिजे तेवढं कडकडीत पाणी याच्यामध्ये घालायचं। जर गार पाणी घातलं किंवा गार दूध याच्यामध्ये घातलं तर रवा सुटसुटीत तयार होण्याऐवजी एकदम चिकचिकीत होतो आणि तो खाल्ला जात नाही, म्हणून ही स्टेप आहे ती काळजीपूर्वक आणि आवर्जून करायची। तर बघू शकता लगेचच रव्याने पाणी आहे ते शोषून घेतलं आणि तो असा सुटसुटीत असा मोकळा व्हायला सुरुवात झाली। तर ह्या स्टेजला उरलेलं जे पाणी आहे ते आपल्याला घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत, छान असं मिक्स करून घ्यायचं। आणि जसा पहिल्या स्टेजला रवा कोरडा झाला होता इथपर्यंत कोरडा होईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी आहे ते पूर्ण रव्याने शोषलं पाहिजे, म्हणजे रवा आहे तो छान असा शिजला जातो। जर व्यवस्थित रवा शिजला गेला नाही तर शिरा आहे तो प्रॉपर खाल्ला जात नाही, असा खूप कचकचित लागतो, असा रवा आहे तो असा चरचरीत लागतो खाताना, तसं लागू नये, मऊसूत शिरा तयार व्हावा यासाठी पाण्याचं प्रमाण योग्य ठेवायचं आणि व्यवस्थित रवा आहे तो पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा।
तर बघू शकता व्यवस्थित असा आपला हा शिरा आहे तो तयार झालेला आहे. म्हणजे जर तुम्हाला पायनॅपल फ्लेवरचा शिरा बनवायचा नसेल तर सगळी साखर इथेच घालून तुम्ही इलायची पावडर घातला तर नॉर्मल शिरा आपला तयार होतो. तर बघू शकता मी लास्टला याच्यामध्ये पाव कप दूध घातलेलं आहे. दूध ही गरमच होतं, याने छान अशी टेस्ट येते रव्याला. म्हणजे दूध हे आवर्जून घालायचं प्रत्येक शिऱ्यामध्ये, त्याने खूप छान चव येते. तर दूध घातल्यानंतर पुन्हा शिरा असा सुटसुटीत होईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे एकदम असा प्रॉपर शिरासारखा जसं आपण नॉर्मल शिरा बनवतो तसं झालं पाहिजे. लगेचच आपल्याला याच्यामध्ये पायनॅपल ॲड करायचं नाही, नाहीतर मग पाणीसारखं असं चिकचिकीत होतं. एकदम छान सुटसुटीत शिरा तयार होण्यासाठी या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवून करायच्या, म्हणजे शिरा आपला अजिबात बिघडत नाही, एकदम परफेक्टली तयार होतो पहिल्या प्रयत्नात. तर शिरा बघू शकता छान असा सुटसुटीत मोकळा असा तयार झालेला आहे. सगळा शिरा म्हणजे सगळा रवा आहे तो बारीक गॅसवरतीच भाजायचा आहे, अजिबात गॅस मोठा करायचा नाही. तर शिरा आपला तयार झालेला आहे. तर आता त्या बर्नरवरती मी जे पायनॅपलचे तुकडे आपण शिजवून घेतले होते ते भांडं ट्रान्सफर केले आणि याच्यामध्ये आता सगळा रवा आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे आणि छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. रव्यामध्ये जे पाणी होतं ते आपण पूर्णपणे सुकवून घेतलं आहे, त्यामुळे रवा आणि पायनॅपल छान मिक्स होण्यासाठी पायनॅपल आहे ते पूर्ण कोरडं करायचं नाही. मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं त्याचं कारण हेच की पूर्ण जर कोरडं पायनॅपल केलं तर रव्यामध्ये छान मिक्स होत नाही. त्याच्यामध्ये थोडा थोडा रस ठेवायचा, म्हणजे रव्यामध्ये ते मिक्स करायला सोपं जातं आणि त्या रसामध्ये छान असा रवा आहे तो शिजला जातो. आणि जसा कोरडा रवा होता तसा पुन्हा कोरडा होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. जसं याला आपण मिक्स करत जाऊ तसं पायनॅपलचा जो कलर आहे केसर आणि पायनॅपलचा तो शिऱ्यामध्ये उतरत जातो आणि एकसारखा कलर येतो. तर तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे नॅचरली. आपण याच्यामध्ये फूड कलर अजिबात वापरलेला नाही आहे. तसं बघायला गेलं तर वापरायची गरजच लागत नाही, कारण पायनॅपल आणि केसरचा स्वतःचाच कलर इतका छान असतो की दुसऱ्या कलरची गरजच लागत नाही. पण व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे सगळ्या रव्याला एकसारखा कलर लागला पाहिजे आणि छान सुटसुटीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान रवा सुटसुटीत झाला की मग आपण तळून घेतलेले जे काजू होते ते याच्यामध्ये मी ॲड करणार आहेत. मी ते फक्त काजू वापरलेत, तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रूट्स वापरू शकता. तर मी ते काजू घातलेत नाही. आता आपल्याला हलकंसं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे, खूप जास्त मिक्स करायची गरज नाही. आणि आता गॅस बंद करायचा, कारण आपला शिरा आहे तो प्रॉपर तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे त्याला. आता याला आपण सर्व करून घेऊया. मस्त असा पायनॅपल शिरा आपला तयार झाला आहे. बघायला गेलं तर शक्यतो लहान मुलांना हा खूप आवडतो. नक्की ट्राय करा, घरी एकदा तरी नक्की बनवा, सगळ्यांना खूप आवडेल. प्रत्येक स्टेप आहे ती फॉलो करून व्यवस्थित केला तर पायनॅपल शिरा आपला अजिबात चुकत नाही. विदाऊट फ्लेवरचा ओरिजिनल फळामध्ये छान असा हा शिरा बनून तयार होतो. तर आजची रेसिपी आपली पूर्ण झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली, युजफुल वाटली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा, आवडली असेल तर कमेंट करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे अशाच रेसिपीज आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.